नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहत आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. गेली कित्येक वर्ष अखंड हरिनामाचे पताका घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने चालत असतात. आज त्यांचा मुक्काम ज्ञानेश्वर माऊलीला घेऊन संतश्रेष्ठ सोपान काका यांच्या पावनभूमी असणाऱ्या सासवड नगरीत विसावला. आणि थेट जाणून घेतले आहेत आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी पंढरीच्या वाटेवरती असणाऱ्या वारकऱ्यांच्या. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण आलो आहोत या आळंदी ते पंढरपुराच्या वाटेवरती दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सासवड या ठिकाणी मुक्कामी आला आहे. आणि याच माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने हा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होताना दिसून येत आहे. आपल्याबरोबर काही भाविक भक्तगण आहेत, ते त्यांच्याकडून थेट जाणून घेऊ किती वर्ष पायवारी करतात. बाबा, तुम्ही काय सांगाल की किती वर्ष झालं पायवारी करताय तुम्ही? 1 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाली. आणि 2 वर्षात कुठलं गाव तुमचं? परभणी. परभणी. काय काय मानस ठेवून येतात तुम्ही वारीमध्ये? काय मागता काय देवाला? देवाला काय मागायचं? दर्शन करायचं मागायचं. दुसरं काय मागायचं? दर्शनच मागायचं. दर्शन दर्शन. महाराज रामकृष्ण हरी, काय सांगाल तुम्ही किती वर्ष झालं पायवारी करताय? पहिलेच वर्ष. हा, पहिलेच वर्ष. पहिलंच वर्ष. तर काय थोडक्यात काय म्हणजे तुम्ही काय देवाकडे मागत मागत अशी वारीच्या दिशेने चाललाय, पंढरीच्या दिशेने चाललाय? सुख, शांती आणि आनंद दे, भरभराट दे, पाऊस पाणी आनंदात होऊन दे आणि सगळ्या वारकरी भक्त सुखात ठेव. माऊलीला वारकरी भक्त सुखात ठेव यांनी सांगितलं. तुम्ही काय सांगाल? देवाच्या चरणी काय साखर मागाल? काय थोडं? आमचं एवढंच म्हणणं आहे की अख्खा महाराष्ट्र सुकलम सुजलम हो. सगळे आता जे माऊलीच्या या तुम्ही पंढरीच्या वाटेवरती वाटचाल करताय, काय थोडक्यात तुमचं म्हणणं काय विठ्ठलाला पंढरीच्या की तुम्ही यासाठी पूर्ण करायला चाललाय? विठ्ठलाकडे एवढंच मागणं आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस होऊ दे, चांगले शेतकऱ्यांची पिकं पिकू दे आणि ह्यांना सगळं सुजलाम सफलाम होऊ दे. या भाविक भक्तगणांनी माऊलीच्या या विठ्ठलाच्या वाटेवरती शेतकऱ्यांसाठी मागणी मागितली. त्याच पद्धतीने अजूनही काही भाविक भक्तगण आपल्या बरोबर आहेत. माऊली, काय सांगाल तुम्ही? किती वर्ष झालं वारी करताय तुम्ही? आम्ही 5 वर्ष झालं. 5 वर्ष झालं वारी करताय. काय तुम्ही विठ्ठलाच्या ओढीनं तुम्ही चाललाय आता ही पंढरीची वाट धरून, काय सांगाल तुम्ही? कशा पद्धतीने हे भगवंताची ओढ तुम्हाला? भगवंताची ओढ, एकादश करता, पंढरपूरची वारी करता, दर्शनासाठी जाता. दरवर्षी एकादशीला पंढरपूरला येतात. बरोबर. या माऊलीने सांगितले दरवर्षी आम्ही या पंढरीच्या वाटेवरती जात असतो. आणि कशा पद्धतीनं तसं पाहिलं तर गेले कित्येक वर्ष झालं या माऊली पंढरीच्या वाटेवरती मार्ग. अजूनही काही भाविक भक्तगणांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत तिथे जाऊन.